हातात घेताच तुटणारा आणि तोंडात घालताच विरघळणारा असा आपण बेसनपुरीचे लाडू बघतोय। हे लाडू मोतीचूरच्या लाडूपेक्षा पण अतिशय असे खमंग लागतात। चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुक विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे। त्यासाठी मी इथे एक किलो मी हिरा बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता, फक्त ते जास्त जुनं नसू नये। आता हे मी तुम्हाला कपाच्या मापाने सांगते किती कप भरते म्हणून। हा 1 कप, हा दुसरा कप आणि हा 9 आणि इथे अजून हे अर्धा कप इथे हे पीठ भरेल। हे आपल्याला पुरीपेक्षा थोडं जास्त असं घट्ट किंवा पुरीसारखं आपण जे पुरी करताना पीठ मळतो ना तसं आपल्याला हे मळून घ्यायचं छान। विकतचं पीठ घेण्यापेक्षा ना तुम्ही जर डाळ दळायला दिली आणि थोडंसं असं रवाळ आणलं ना दळून तर ते अतिशय छान त्याचे लाडू होतात। पण इथे मी आता आयतच वापरलेला आहे। विदर्भात तर आहे ना हे लाडू खूप प्रसिद्ध आहेत, दामट्याचे लाडू। मी जेव्हा लहान होती ना तेव्हा मला बेसन लाडू हा जास्त आवडायचा आणि आमची आई पण बेसन लाडू जास्त बनवायची। पण लग्न झाल्यावर ना सासरी सगळ्यांना असे हे दामट्याचेच लाडू बनवत होते आणि आवडत पण होते। मग मला पण करून करून किंवा असं बघून बघून मी शिकले आणि आता मला पण खूप दामट्याचे लाडू आवडतात। आता इथे ना हे घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे। आपल्याला इथे आता हे जे असे छोटे छोटे आपण चपातीला कसा गोळा घेतो त्यापेक्षा थोडा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि छान असं आपल्याला जाडसर पुरीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं। म्हणजे काय होतात ना तेलात ते छान असे फुलतात आणि आतमध्ये खूप असे सॉफ्ट असे होतात, ते कडक होत नाही। तुम्ही बघू शकता इथे मी पीठ पण नाही लावलेलं आहे। किंवा जर चिटकत असेल ना तर थोडासा तेलाचा हात घ्या आणि लाटून घ्या। पीठ लावलं ना तेलात आहे ना ते पीठ असं विरघळतं आणि सगळं काळं काळं पीठ हे त्याच्यावर येतं। इथे आता मी पुऱ्या ह्या तळून घेते। मी एकदमच पुऱ्या लाटून घेतलेल्या नाही आहेत, थोडे थोडे एक 10-12 अशा लाटून घेतलेल्या आहेत आणि तशाच मी तळत आहेत। तुम्हाला जर वाटत असेल तर एकदम लाटून एकदम पण तळू शकता, तसं काही नाही आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर इथे तळायचं आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, पुरी ही कच्ची नाही राहिली पाहिजे। जर पुरी कच्ची राहिली तर लाडूची पूर्ण चव ही बदलली जाते। ही एक महत्त्वाची टिप आहे। आपल्याला वाटतं पुरी तळली जाते ती पटकन काढायला पाहिजे, पण आहे ना इथे मी अक्षरशः ना गोल्डन कलरपर्यंत येईपर्यंत मीडियम गॅसवर ह्या पुऱ्या छान अशा खरपूस तळलेल्या आहेत। खरपूस तळल्यामुळे काय होतं ना त्या बेसनाची चव ही दुप्पट होते किंवा त्या पुरीची चव ही दुप्पट होते। अतिशय खमंग हे लाडू लागतात। हे लाडू मला जास्त करावे लागतात। या लाडूचा मला इतका अनुभव आहे ना की त्यातले एकीने एक त्रुटी एकीने एक चुका मला हे कळलेल्या आहेत। कोणतीही रेसिपी ही मी अनुभवाशिवाय किंवा मी ट्राय केल्याशिवाय ही तुमच्याबरोबर शेअर करत नाही। तुम्ही ना तुपात पण ह्या तळू शकता, तुपात तळल्यावर तर हे अजून दुप्पट छान लागतात। छान असे तुम्ही बघू शकता गोल्डन असे मी हे तळून घेतलेले आहेत। आतून खूप मऊ आहेत, गार झाले ना आपल्याला हे जे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। चुरायची अजिबात गरज नाही आहे आणि बारीक मिक्सरचं भांडं वापरा। मोठं वापरलं ना त्यात एखादा जाडसर कण राहू शकतो आणि जर तसं राहिलं तर तुम्हाला ते चाळून घ्यावं लागेल, पण इथे मला काही गरज वाटत नाही आहे। खूप असं छान असा हा चुरमा तयार झालेला आहे। इथे तर आपल्याला पाक करायचा आहे, त्यासाठी साखर आपण आहे ना ही वजनी प्रमाणाने अर्धा किलोला 450 ग्रॅम लागते। अशी मी 1 किलोसाठी 1 किलो आपले बेसनपीठ होतं त्यासाठी मी 900 ग्रॅम इथे साखर घेतलेला आहे। हे अचूक प्रमाण आहे। जर तुम्हाला जास्त गोड खायचं असेल तर 1 किलोला 1 किलो हे पण माप बरोबर आहे, पण ते जास्त थोडे गोड होतात म्हणून हे 900 ग्रॅम ही साखर अचूक माप आहे, मी एवढीच घेणार आहे। आता हे आपण काय करूया, कपाने मोजून घेऊया की किती आहे। आपले 10 कप हे बेसनपीठ झालं होतं मोजून। आता इथे साखर आहे ना हे तुम्हाला मी दाखवते किती कप भरलेली आहे। हा 1 कप आणि 4 कप, 4 कप आणि इथे 2 मोठे टेबलस्पून इथे आपली साखर भरलेली आहे, म्हणजे 4 कपच आपण इथे धरूया ही साखर। आता त्यासाठी ना आपल्याला 2 कप पाणी लागणार आहे किंवा एकदम साधं काय आहे लक्षात ठेवायचं की साखर अशी पसरून घ्यायची आणि साखर बुडेपर्यंत आपल्याला इथे पाणी ओतून घ्यायचं आहे। बघते आता मी इथे किती लागते पाणी, मी तुम्हाला दाखवते। 2 कप आपल्याला इथे पाणी लागलेलं आहे। ॲक्युरेट हे माप झालेलं आहे, म्हणजे 4 कप जर साखर असेल तर 2 कप आपल्याला पाणी लागतं आहे। आता इथे आपल्याला आहे ना एक तारी पाकाचे थोडं पुढे पाक बनवायचा आहे। सुरुवातीला आहे ना हाय फ्लेम करून आहे ना साखर वितळेपर्यंत आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे। तोपर्यंत फ्लेम ही गॅसची हाय करायची आहे, म्हणजे आपला वेळ पण वाचेल।
आधी ही वितळून झाल्यानंतर आहे ना आपल्याला ह्यामध्ये मी ते फूड कलर घातलेला आहे, म्हणजे हे लाडू ना मोतीचूर सारखे दिसतात, त्याला कलर अतिशय छान येतो. कारण जे विकतचं बेसन पीठ असतं ना त्याला एवढा कलर नसतो. मग ह्या लाडूला ना फूड कलरने ना असा छान कलर येतो. जर फूड कलर वापरायचा नसेल तर तुम्ही अर्धा चमचा हळद पण वापरू शकता, तरी पण चालेल. आता आपल्याला एकसारखं मिसळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता अजून पण आपला पाक हा रेडी नाही आहे. तो असा शेवटचा ड्रॉप आहे ना हा उशिरा पडत नाही आहे. किंवा ना प्लेटमध्ये आता मी तुम्हाला घेऊन दाखवते. प्लेटमध्ये घेतला ना तो पटकन असा पसरतो आहे. तो ना पाक असा पसरला नाही पाहिजे, त्याची गोळी बनली पाहिजे. इतपत आपल्याला तो शिजवायचा आहे, म्हणजे लाडू हे 10 ते 15 दिवस छान असे टिकले जातात. तुम्ही बघू शकता तार सुटायला लागलेली आहे आणि शेवटचा ड्रॉप पण असा उशिरा पडू नये ना असा घट्ट असा पडतो आहे. आता इथे आपली गोळी पण तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकत्र असा तो थेंब आहे ना पाकाचा तो एकत्र येतो आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. आता हा सर्व पाक आहे ना आपण या मिश्रणात आहे ना ह्या चुरमामध्ये घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. आपण ते गरम गरमच आपल्याला पाक हा ओतायचा आहे. आता हे मिक्स करून घेऊया. एवढ्या चुरम्याला हा पाक एकदम परफेक्ट आहे, ना जास्त पण होतो ना कमी होतो. विलायची टाकून घेतलेली आहे. ह्यात आता सर्वात शेवटी आपल्याला जायफळ घालायचं आहे. मी पाकामध्ये जायफळ घातलं नव्हतं. आपल्याला नाही ते तूप घालून घ्यायचं आहे. इथे मी अख्खी एक मोठी पळी तूप घातलेलं आहे. आपण हे मिश्रण आहे ना छान असं हलवून घेऊन आहे ना झाकून ठेवूया. अजून पण ते गरमच आहे. गरम ह्याच्यात आहे ना ते अजून छान असं शिजल्यासारखं होतं. आता आपण आहे ना ह्याच्यात आहे ना मगज बी घालतोय. ह्याने ना चव पण खूप छान लागते. ते असे दाताखाली आले ना ते खूप असे क्रिस्पी लागतात. आपण सगळं हे मिक्स करून घेऊया. हे दामट्याचे लाडू ना अतिशय छान मऊ तोंडात टाकताच विरघळणारे मोतीचूरच्या लाडूसारखे झालेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? बघता क्षणीच खावाशी वाटते ना. मला जर पुन्हा भेटायचं असेल तर तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे लागेल. चला तर मग अशा छान छान रेसिपीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत हॅप्पी दिवाळी आणि सर्वात महत्त्वाचं फटाके वाजवा पण जपून वाजवा. बाय.